नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। अक्कलकोट शहरातील पाणी पुरवठा अधिक सुरळीत होण्यासाठी कुरनूर धरणातील जलउपसा यंत्रणेत वाढीव क्षमतेची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू। अक्कलकोट शहरातील पाणी पुरवठा अधिक सुरळीत आणि विना अडथळा करण्यासाठी कुरनूर धरणातील जलउपसा यंत्रणेत वाढीव क्षमतेची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे। या कामासह जलशुद्धीकरण केंद्रातील सुरू असलेली कामे तातडीने पूर्ण करून वाढीव यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना अक्कलकोटचे नगराध्यक्ष मिलन कल्याण शेट्टी यांनी संबंधित ठेकेदारांना दिल्या। कुरनूर धरणास भेट देऊन नगराध्यक्ष मिलन कल्याण शेट्टी यांनी जलउपसा यंत्रणेची पाहणी केली। धरणातील जलउपसा विहीर ते नदीपात्रातील उद्भव विहीर जॅकवेल या दरम्यान सुमारे 72 मीटर लांबीची आणि 2.5 फूट व्यासाची नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे। या कामाचा प्रगतीचा आढावा घेताना येणाऱ्या अडचणीबाबत संबंधितांशी चर्चा करण्यात आली। उर्वरित काम कोणत्याही विलंबाशिवाय पूर्ण करण्याच्या सूचना नगराध्यक्ष मिलन कल्याण शेट्टी यांनी दिल्या आहेत। त्यानंतर अक्कलकोट येथील जलशुद्धीकरण केंद्रास भेट देऊन तेथे सुरू असलेल्या कामाची माहिती घेतली। दोन्ही कामे पूर्ण झाल्यानंतर शहराचा पाणीपुरवठा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे। सध्या सुरू असलेला पाणीपुरवठ्याचा कालावधी कमी करून नागरिकांना अधिक सुरळीत पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही कामे महत्त्वाची आहेत। यावेळी उपनगराध्यक्ष बंटी राठोड, नगरसेवक यशवंत धोंगडे, पाणीपुरवठा सभापती देवीदास कवडगी, पाणीपुरवठा अभियंता मनोज ईश्वरकट्टी आदी उपस्थित होते। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।